नमस्कार मंडळी, जय श्री राजेश्वर. तर आपण राजेश्वर नगरीत श्री राजेश्वर मंदिरात पोहोचलेलो आहे आणि हा आपला कावड यात्रेचा पाठ 3 आहे. आणि यामध्ये मी आता तुम्हाला राजेश्वर मंदिरापासून सुरुवात केलेली आहे, कारण मला एक आठवलं की आपल्याला 1-1.5 घंटा झाला होता ब्रेक घेतला आपण मधात. आणि तो ब्रेक घेतल्यानंतर 4-5 कावड ह्या मला RCC न्यूजवर मी घरी बघत होतो त्या निघून गेल्या होत्या. तर कदाचित त्या 2-3 मिस झाल्या असतील, पण त्यासाठीच की राजेश्वर मंदिरात जर असतील तर तिथे आपल्याला भेटतील, त्या दर्शन वगैरे होईल आणि आपल्याला छान व्लॉगसुद्धा त्यांचा काढता येईल, शूट वगैरे काढता येईल. तर त्या दृष्टीने मी राजेश्वर मंदिरात आलो होतो. तर इथे पोचताच छान पाऊस वगैरे सुरूच झाला, म्हणजे पावसाला आज तर थांबतच नाही आहे, थोड्या वेळात लगेच चालू होतो आहे. पण मधात ब्रेक मिळाला होता जेव्हा आपली शाही सवारी निघाली होती, तो पूर्ण एक ब्रेक होता जेव्हा ती तिलक रोडपासून जी आपल्या कालीचरण महाराजांच्या पेंडॉलपर्यंत आली होती. तर तिथे ब्रेक होता आपल्याला. त्याच्यानंतर पालखी मंदिरात पोचल्यानंतर तो पाऊस परत सुरू झाला आणि अजूनही पाऊस चालूच आहे. तर इथे आता बारीक बारीक सुरू होता आणि आपण इथे पोचलो तर छान एक पालखी आपल्याला दिसत आहे. तर आपण कालीचरण महाराजच्या पेंडॉलजवळ आलो होतो. इथे छान थोडाफार शूट करायला मिळालं आपल्याला. तर तानाजी सेना नावाची जी काही कावड आहे ती आलेली होती आणि मग इथे आपला मित्र होता कालीचरण महाराजांच्या इथे, तो म्हणे की इथे पेंडॉलवर चढ, इथून तुला शूट काढता येईल छान. तर त्याचाही शूट काढला आणि छान थोडे कावड पालखीचा शूट इथून निघाला. जर दिवसभर इथे उभं राहायला मिळालं तर खूप छान व्ह्यू आपल्याला कॅच करता येईल, पण तिथे अलाउड नसतं एवढ्या उभं राहणं, त्यामुळे आपण शूटपुरतं गेलो होतो. तर इथे छान त्याचा शूट झाला आणि नंतर मग आपल्या कावड यात्रेला आपण परत सुरुवात केली. आणि सर्वांनी पहिल्या पार्ट आणि जो दुसरा पार्ट आहे आपल्या त्याला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे तुम्ही सर्वांनी. खूप आवडलं मला एवढा सपोर्ट. मला वाटते 10,000 व्ह्यू गेलेले आहेत पार्ट 2ला आणि आता हा पार्ट 3 आहे. नक्की पार्ट 2 बघा, त्यामध्ये आपले राजेश्वर महाराजांची आणि मानाच्या 5-6 ज्या पालख्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील आणि इतर कावड आणि पालख्यासुद्धा त्यामध्ये आहे. पण बहुतेक जास्त कावड आणि पालख्या ह्या व्लॉगमध्ये आहेत, कारण आपण जे काही मधात ब्रेक घेतला होता त्याच्यानंतर खूप साऱ्या कावड पालख्या आपल्याला नंतर पुढे आलेल्या दिसल्या. तर त्यानुसार मी लगेच निघालो घरून आणि तुमच्यासाठी घरी गेलो होतो. तो व्लॉग एडिट करून अपलोड केला आणि अपलोड झाल्यावर परत मग मी इथे आलो आहे कावड यात्रेत. तर छान आता एक आपल्याला कावड इथे दिसलेली आहे. आणखी एक पालखी समोरून येत आहे. खूप सुंदर सुंदर नजाऱ्याने खूप छान देखावे केलेले आहेत सर्व पालखींनी. तर या पद्धतीने ही 24 नंबरची पालखी आपल्याला दिसत आहे पुढे जाताना. राजेश्वर नगरीत आपल्या महाराजांच्या मंदिराकडे प्रस्थान होत आहेत. सर्व पालख्या आणि कावड खूप शांततेने आणि खूप मस्त एन्जॉय करत ज्या काही आहेत त्या पुढे जात आहेत. आणि एक आणखी पालखी दिसत आहे आपल्याला. खूप साऱ्या पालख्या त्या एकदम भारी भारी नजारे आणि भारी भारी जे काही त्याच्यावर महाराजांचे जे काही फोटोज प्रतिमा ज्या ठेवलेल्या आहेत एकदम सुंदर आहेत, देखावे जे पाहण्यासारखे आहेत. आधीच्या ब्लॉगमध्ये छान कमेंट्स वगैरे पण आलेले आहेत आणि तुम्ही खूप साऱ्या लोकांनी कमेंट केलेल्या आहेत की बाहेरगावून बघत आहे. तर बाहेरगावला जे आहेत किंवा जे काही अकोल्यात हजर नाही किंवा अकोल्यात असूनसुद्धा ह्या कावड यात्रेमध्ये येऊ शकत नाही, आपले व्लॉग त्यांच्यासाठीच असतात खास. तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद. सर्वांच्या कमेंट्स खूप छान होत्या पार्ट 2मध्ये. तर आता हा पार्ट 3 आहे. यामध्ये सुद्धा कमेंट करा, तुमची कावड दिसली की नाही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. कोणाची कावड सुटली असेल तर तेही मला सांगा. पुढच्या वर्षी आपण नक्की ते कावड आपल्या ब्लॉगमध्ये घेण्याचा प्रयत्न करूच. तर पालखी आणि कावड महोत्सवामध्ये खूपच जास्त मजा चालू होती. फिरत होतो तर आम्ही इथे छान चहा वगैरेचा पेंडॉल होता. तर खाण्यापिण्याची पण खूप सोय केलेली असते भक्तांसाठी, कारण हे एवढे दमून येतात. तर इथे चहा, नाश्ता, पाणी वगैरे सगळे इथे फ्रीमध्ये वाटप चालू असतो. तर भक्त तर घेतातच, इतरही जे लोक येतात पाहण्यासाठी ते सुद्धा त्याचा आस्वाद घेत असतात. आम्हीसुद्धा घेतला होता. तर आता आपण एक छान अशी कावड बघत आहात. मला वाटते नंबर दिसत नाही आहे त्याचा, पण आपण बघू जवळजून जाऊन. तर महिला मंडळीची ही जी कावड आहे, काय जबरदस्त कावड आणि काय त्यांचा जोश आहे बघा तुम्ही. एवढ्या सगळ्या महिलाच आहेत, एकही पुरुष त्यात दिसत नाही आहे. सगळ्या महिला घेऊन चाललेल्या आहेत ती कावड आणि एवढी भारी कावड पुरुषच नेतात, ते लहान मोठी नेत असतात. ती एवढी मोठी आहे, ती महिला घेऊन चाललेल्या आहेत. तर खरंच कमाल आहे. आणि अशा 2-3 कावड होत्या ज्या फक्त लेडीजच्या होत्या.
त्यामध्ये लेडीजच होत्या आणि ते गांधीग्रामहून त्यांनी पाणी आणलेलं आहे. तर खरंच कमाल आहे. इथे आपल्याला 9 नंबरची पालखी जी आहे ती दिसत आहे. तर पुढे जाण्यासाठी रस्ता नसेल म्हणून इथे छान आराम घेत आहेत थोडेसे. तर असे आराम घेत आणि छान मस्ती मजा करत कावड जी काही आहे ती पुढे आपली प्रस्थान होत आहे कावड यात्रा. तर मी या पुलावर पोचलो तेव्हा 5:30 वाजले होते. तर इथे जगदंब जे काही आहे ते पालखी जी आहे ती आलेली होती, जय जगदंब. तर छान इथून पालखी. आता सगळ्यांना उत्सुकता होती ती डाबकी रोडवासी हरिहरपेठ आणि हरिहरपेठची जी केदारनाथहून आलेली जी पालखी आहे की कावड आहे तिची, कारण ती आपल्या इथे आता येणार होते आणि आपण त्याच्यासाठी खास पुढे पुढे चाललो होतो. तर इथे आपल्याला जे काही उज्जैनचे महाराज आहेत आपले महाकाल महाराज, त्यांची शाही सवारी इथे दिसली. तर खूप सुंदर दर्शन झाले आपले इथे. तर डाबकी रोडवासी आणि हरिहरपेठ आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही होते की नाही डाबकी रोडवासीमध्ये नक्की मला कमेंट्स करून सांगा, कारण डाबकी रोडवासीसाठी तर सगळेच वाट बघत आहेत. आणि हा व्लॉग खास मला कमेंट आली होती काय मागच्या व्लॉगमध्ये याच्या आधीचा की डाबकी रोडवासीची पालखी कावड दाखवली नाही, तर काहीच दाखवलं नाही. म्हटलं ती अजून यायची आहे, ते तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही जी कावड आहे ती आहे उमरीवासीची कावड आणि ही सुद्धा खूप मोठी कावड होती यार, म्हणजे जबरदस्त मोठी कावड. आणि त्यावर एवढे सुंदर हनुमानजी होते आणि ते हनुमानजी कावड घेऊन चालले, म्हणजे पाणी घेऊन चालले असं ते रूप होतं. खूप सुंदर होते आणि खूप मोठी होती. तर छान होती ही कावड. आणि आता इथे पुलावर येऊन थांबलेली आहे आणि पाऊस जो आहे तो बारीक बारीक चालूच होता. तर आणखी जे काही पालख्या आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नंबरनुसार थोड्या मागे पुढे तर असतातच. आता ही किती नंबरची आहे आपल्याला नंबरही दिसत नाही आहे, बट तुमची कावड तुम्हाला तर ओळखू येते. तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला सांगू शकता की ही आपली कावड होती. तर आणखी बघा आणखी एक कावड किंवा पालखी आलेली आहे. तर 101 नंबरची जी पालखी आहे ती इथे आली होती. अष्टविनायक शिवभक्त मंडळ असं काहीतरी नाव आहे त्यांचं आय थिंक. तर खूप सुंदर आहे. लहान मुलगा आहे, हे सगळे छोटे छोटे दिसत आहेत, त्यामध्ये एवढे मोठे नाही आहेत. तर आपले फेवरेट माझी सगळ्यात आवडती कावड जी आहे ती श्रावणबाळाची आहे. ती श्रावणबाळाची जी कावड आहे ती इथे आलेली होती. तर खूप छान असते हे श्रावणबाळाचं जे रूप असतं नेहमी यांचं. तर ते यांचं ठरलेलंच आहे की श्रावणबाळाची पालखी जी आहे ती आपल्याला यांची पाहायला मिळतेच. तर यानंतर इथे छान 29 नंबरच्या पालखीचं आगमन झालं होतं आणि किती सुंदर महादेवाची मूर्ती त्यांच्या पालखीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त खूप सुंदर रूप होतं. तर अशाच पद्धतीने सोमेश्वर शिवभक्त मंडळाची जी काही पालखी आहे ती पुढे गेलेली आहे आणि यानंतर खूप सुंदर असं ओम आकारामध्ये पालखीवर ओम आकाराचा छान देखावा असलेली ही पालखी आहे. आणि यांचं नाव काय आहे मी तुम्हाला सांगतोय. अनंतेश्वर शिवभक्त मंडळ आय थिंक असं नाव आहे या पालखीचं, अनंतेश्वर शिवभक्त मंडळ. आणि खूप सुंदर आहे, खरंच जबरदस्त आहे. आणि दरवर्षी यांचा हा ओम तर असतोच, यावेळेस छान महादेवसुद्धा दिसत आहे आपल्याला पुढे. तर मी विचार केला होता की परत जैन मंदिराकडे जावं, पण एकूण राम मंदिराकडून आणखी काही कावड जे काय पालखी आणि कावड ह्यामधूनच इकून यायला लागल्या. मग म्हटलं इथून आपण बघून घेऊया परत, कारण ह्या मिस होऊन जातील. मग इथून रस्ता दिला त्यांना यायला पोलिसांनी, त्यामुळे त्या इथून मधातून आल्या. नाहीतर आपला जो काही रस्ता आहे तो तिलक रोडकडून आपण ते जे काही कन्हैया ड्रेसेस आहे तिथून आपण टर्न होतो आणि जो काही आपला जैन मंदिराचा रस्ता आहे त्या साईडला आपल्या कावड प्रस्थान करत असतात. पण ह्या सरळ सरळ राम मंदिराकडून आल्या होत्या 2-3 ज्या पालख्या आणि कावड होत्या. तर त्याच्यामुळे मी परत रिटर्न आलो आणि इथेच कॉर्नरला आपल्या सिटी कोतवालीला जे काही तिथे उभे राहिलो आणि इथून खूप सुंदर अशा पालख्या कावड आपल्याला पाहायला मिळाल्या, जेणेकरून कुठलीच पालखी जी आहे ती मिस नको व्हायला. मग नंतर खूपदा कमेंट्स असतात की आमची पालखी किंवा कावड दिसली नाही. तर तुमची कावडही आहे आणि पालखीसुद्धा यामध्ये दिसणार आहे. तुम्ही व्यवस्थित जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला यामध्ये तुमची कावड आणि पालखी दिसेलच. तर अशीच ताराफाईलच्या कावड जी आहे तिनेसुद्धा
राम मंदिराकडून इकडे एंट्री घेतली होती. राम मंदिराच्या साईडनी ताराफाईलवासी जे आहेत त्यांची कावड जी आहे ती आली होती. अघोरी म्हणून छान म्हणजे त्यांचं ब्लॅक सगळं रूप असतं सगळ्या कावडचं सुद्धा, आणि तिथले मुलंसुद्धा ब्लॅक टी शर्ट घातलेले असतात. अघोरी असं त्याच्यावर लिहिलेलं असतं. आणि ताराफाईलची ही कावड जी आहे ती खूप सुंदर असते आणि खूपच भारी माहोल चालू असतो त्यांचा. इथे डान्स वगैरे बघा तुम्ही. आता हा मोठा चौक असल्यामुळे यांनी पूर्ण कावड जी आहे ती गोल घुमवली, आणि अशी घुमत असताना आजूबाजूच्या लोकांना लागण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे अशा वेळेला आपण थोडं दूरच राहिलेलं बरं. तर ताराफाईलची जी काही कावड आहे ती इथून निघालेली आहे पुलाकडे, आणि खूप सुंदर जे काही कावड आहे ती आहे. त्याच्यात मुलंही खूप जास्त आणि प्रमाणात सपोर्ट करत आहेत, खांदा लावत आहेत. तर इतके यंग जे काही सगळे पिढी आहे आपली ती आता कावड यात्रेमध्ये इतक्या भारी संख्येने सहभागी होते. तर खूप छान वाटते सगळं बघून. तर आणखी एक पालखी आपल्याला पुढे जाताना दिसत आहे, आणि सुंदर महादेवाची जी काही पिंड आहे ती त्याच्यावर आहे, आणि छान अशी पालखी थाटात माटात छान राजेश्वर मंदिराकडे जात आहे. आणि वरतून तुम्ही बघू शकता पाऊस इतका सुरू आहे. बारीक बारीकही काम म्हणा, पण जर आपण चालतोय म्हटलं तर ओलं होणारच आहे. तर इतका हा पाऊस चालू असताना सुद्धा इथे जी गर्दी तुम्ही बघत आहात, भाविकांची गर्दी काही कमी होत नाही आहे. पाऊस असो काही असो, हार मानायची नाही, कावड न्यायची म्हणजे न्यायची. तर आता ही महिला मंडळाची जी कावड आहे ती आली होती, आणि जबरदस्त त्यांचा कॉस्ट्यूम वगैरे सगळं म्हणजे एकदम फुल तयारीमध्ये होते. आणि असं सुंदर असं कावड घेऊन महादेव आहे त्याच्यावर आपल्याला तुळजाभवानीसुद्धा पाहायला मिळते, आणि जबरदस्त देखावा होता यांचा, खरंच पाहण्यासारखा होता. आणि त्यांची कमाल मानावी लागेल, सगळ्या लेडीज त्याच्यामध्ये, आणि एवढी मोठी कावड घेऊन चाललेल्या आहेत. तर त्याही पुलाकडे निघाल्या, आणि त्यानंतर आणखी एक कावड आपल्याला दिसत आहे. खूपच जोरात ही कावड निघत आहे पुढे. तर ही आहे आपली शिव मल्हार शिवभक्त मंडळ आहे आय थिंक. आणि असं सुंदर महादेवाचं तांडव करतानाचा जे काही रूप आहे ते त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळतं. तर छान आपल्या महाराष्ट्राची परंपरा दाखवत 37-38 नंबरची जी पालखी आहे ती निघाली होती. म्हणजेच आपला लेझिम जो प्रकार आहे तो सोलापूर वगैरे या साईडला जास्त चालतो, तो प्रकार आपल्या इकडे थोडा कमीच पाहायला मिळतो, पण जेव्हाही पाहायला मिळतो खरंच भारी असतो. तर मला आता हा लेझिम जो आहे ते खेळताना दिसले, आणि आपली ही जी 38 नंबरची पालखी आहे त्यांच्यासमोर हा सुंदर असा पारंपरिक जो काही आपला लेझिम प्रकार आहे किंवा लेझिम हे नृत्य आहे हे इथे चालू होतं. तर लहान मुलं होते सर्व त्यामध्ये. तर ज्या क्षणाची सर्व आतुरतेने वाट पाहत होता तो म्हणजे हरिहरपेठवासीची जी कावड आहे ती, आणि ती आता आलेली आहे. तर तुमच्यासाठी खास मी इतकं पुढे आलो होतो किंवा चला आपण हरिहरपेठ आणि डापेरोडवासी बघूया. तर इतक्या जवळ येऊन गेली होती, मला माहिती नव्हतं इतक्या जवळ आलेल्या आहेत पालखी आणि कावड. तर हरिहरपेठवासी आपल्या जे काही सिद्धिकोतवाली आहे तिथे पोचण्यातच होती, तरीसुद्धा मी समोर गेलो, आणि अशा ह्याच्यात एकतर ते ओव्हरटेक करतात, म्हणजे दुसऱ्या पालखी आणि कावडच्या समोर निघायचं असतं, कारण ती खूप लांब कावड असते आणि त्यांना लवकर पोचायचं असतं. कारण इथून तिथे गेल्यावर सुद्धा राजेश्वर मंदिरापाशी गेल्यावर त्यांना एक एक भरणं काढून ते काही महादेवाचा अभिषेक करावा लागतो. तर एवढ्या मोठ्या कावड त्याच्यावर मला वाटते 600 की 300 भरणे होते, आणि खूप सुंदर असा देखावा यांनी सादर केलेला होता. म्हणजे आपलं हरिहराची जी मूर्ती आहे ती तर असतेच, पण यावेळेस त्यांनी आपले खाटूश्यामजी बाबा जे आहेत त्यांचंसुद्धा सुंदर असं रूप पालखीवर आपल्या कावडवर साकारलेलं होतं.
तर छान वाटलं, एवढी भारी कावड आणि इतका तो जल्लोष हरिहरपेठवासींचा खरंच जबरदस्त. तर इथे आपले नवीन SP आहेत अर्चित चांडक सर. तर ते छान आपल्या इथे जे पारंपरिक जे आखाडा म्हणतो आपण तो इथे चालवता आणि तो बघत होते आणि त्यांची तारीफ जी आहे लहान मुलाची करत होते. कारण खरंच आखाडा याच्यामध्ये तलवार चालवणे, त्याच्यामध्ये लेझिम आल्या, त्याच्यामध्ये हे जे काही म्हणतो आपण गोल फिरवल्या जातं, नावं आहे त्याला वेगवेगळी आपल्याला माहिती नाही. तर हे सगळ्या जे काही पारंपरिक गोष्टी आहेत ह्या खरंच लहान मुलंही करतात आणि पाहण्यासारख्या असतात, अद्भुत असतात. कारण आपल्याच्याने साधी एक काडीसुद्धा गोल फिरत नाही आणि इथे हे पूर्ण एवढं वेगवेगळ्या पद्धतीने खाली बसून उभं राहून असं हे गोल फिरवतात. तर खरंच छान वाटतं, पाहण्यासाठी भारी वाटते आणि त्याची मेहनत असते त्यांच्या मागे, खूप प्रॅक्टिस असते. तर इथे चांडक सर खूप त्यांचं तारीफ करत होते, स्वागत करत होते टाळ्या वाजवून. तर इथून आपण आणखी आता पुढे जाऊया, कारण आणखी आपल्याला कावड पालख्या बघायच्या आहेत. तर पुन्हा एकदा आलो होतो आपण हरिहरपेठवासीचा शूट घेण्यासाठी आपल्या पुलाच्या स्टार्टिंगला. तिथून आता पालखी जी काही कावड आहे ती पुढे जाणार आहे पुलाकडे आणि पुलावरून आपल्या जय हिंद चौकामध्ये. आणि जय हिंद चौकाला खूप सुंदर तो टर्न आहे आणि तिथे मोठ्या मोठ्या कावड जेव्हा टर्न होतात तेव्हा तो नजारा बघण्यासारखा असतो. आणि इथे तुम्ही जरा असा जल्लोष जो आहे तो जरा ऐका, काय भारी जल्लोष करत ही कावड पुढे जात होती. तर तर अशा पद्धतीने हरिहरपेठवासीची जी कावड आहे ती तर पुढे गेली. पण जी कावड आपली हरिहरपेठवासीची केदारनाथला गेली होती ती कावड जी आहे ती अजून यायची बाकी आहे आणि ती कावड आता येत आहे. खरंच केदारनाथवरून अकोल्याला येणं पैदल म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. एवढ्या दूर कोणी आजपर्यंत गेलेली नाही, कुठलीच कावड गेली नाही केदारनाथला. ही पहिली कावड आहे जी अकोल्यातून केदारनाथला गेली आणि तिथून जल आणलेलं आहे. तर यांचाही जल्लोष तुम्ही जर ऐकाच किती भारी आहे. तर तर अशा पद्धतीने जय भवानी मित्रमंडळ म्हणजेच हरिहरपेठवासीची जी काही दुसरी कावड आहे ती पण प्रस्थान झाली आपल्या राजेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. आणि इथे परत महिलांची कावड आपल्याला पाहायला मिळते, महाकाली शिवभक्त मंडळ महिलांचं. तर खूप सुंदर आहे आणि छान महिला एवढ्या जोशमध्ये त्या कावडला खांदा देत आहेत. आणि आता पुढे आपले आणखी एक जबरदस्त कावडची एंट्री झालेली आहे. नरसिंह महाराजांचं त्याच्यावर छान असा जो काही शृंगार आहे किंवा जो सेज आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. तर देशमुख पेठवासींची ही कावड आहे आणि जबरदस्त कावड आहे यार, इतकी लांब आणि त्याच्यावर आपल्याला नरसिंह महाराजांचं जे काही अवतार आहे तो पाहायला मिळत आहे. छान असा टर्निंग यांनी इथे घेतलेला आहे आपल्या सिद्धी कोतवालीमध्ये. तर देशमुख पेठची ही कावड आपल्याला दिसत आहे पुढे जाताना.
आणि ह्या मोठ्या कावड असल्यामुळे ह्या आपल्याला एकूण राम मंदिराच्या रस्त्याने सरळ सरळ येताना दिसतात, कारण ह्या जैन मंदिराचा जो रस्ता आहे तो छोटा असल्यामुळे तिथे टर्न होत नाही, त्यामुळे ह्या सरळ आपल्याला पुढे पोलिसांच्या मदतीने आपल्याला ह्या पुढे काढून दिल्या जातात, ज्या आपल्या राम मंदिराचा जो रोड आहे तिथून यांना रस्ता दिला जातो. तर आणखी याच्यामागे एक आणखी कावड होती, तर खूप सुंदर सुंदर कावड आणि पालख्या आपल्याला पुढे जाताना दिसत आहेत. तर येणाऱ्या सर्व कावड आणि पालख्यांचे स्वागत जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. सर्व पेंडॉल तर्फे जे काही स्वागत आहे, सर्व जे काही शिवभक्त आहेत प्रत्येक आपापले पेंडॉल इथे लावलेले आहेत. तर इथे मास्टर पॉवरच्या जिमजवळ हरिहरपेठवासी जे जय भवानी मित्र मंडळ कावड आहे ती त्या प्रस्थान झाली आणि त्यांचं स्वागतसुद्धा खूप जल्लोषात करण्यात आलं. आणि ही जी कावड आहे तीच आपली गेली होती केदारनाथला, तर तिथून त्यांनी पाणी आणलेलं आहे आणि राजेश्वर महाराजांचा आता अभिषेक करणार आहे. म्हणजे किती पवित्र असेल ती कावड की जे केदारनाथून आलेली आहे यार. तर खरंच कमाल आहे आणि त्या कावडसोबतच मी आता चालत आहे. तर इथे जय हिंद चौकामध्ये तिचा टर्न असणार आहे आणि तो पाहण्यासाठी खूप उत्सुकता असते सर्वांचीच. तर इथे थोडा छान त्यांनी पहिले उत्साह जो आहे तो साजरा केलेला आहे. जल्लोष जो आहे तो राजेश्वर नगरात पोहोचल्याचा तो इथे त्यांनी खूप सुंदर असा साजरा केलेला आहे. तर आता हरिहरपेठची तर राजेश्वर मंदिराकडे गेली, पण आता उत्सुकता सर्वांना लागलेली आहे डाबकी रोड वासीची. आणि यावर्षी डाबकी रोड वासीचा जे काही महादेवाचं जो रूप आहे ते खूपच वेगळं आहे असं मी ऐकलं, पण अजून बघितलं नाही. तर आपण आता बघणार आहे डाबकी रोड वासीची कावड. मी ऐकली की आता ती तिलाक रोडच्या तिथून सिद्धिकोतवालीकडे जी आहे ती इकडे प्रस्थान झालेली आहे. तर आपण जाऊया तिकडे आणि बघूया डाबकी रोड वासीची जी कावड आहे ती कुठपर्यंत आली आहे. तर तुम्हाला दाखवतोच, कारण डाबकी रोड वासी दाखवल्याशिवाय तर कावड यात्रा पूर्ण होऊ शकत नाही हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे डाबकी रोड वासीची कावड आता मी दाखवणार आहे. तर चला आपण बाकीच्या राहिलेल्या जे काही पालख्या आहेत ते बघूया. ममलेश्वर शिवभक्त मंडळाची जी पालखी आहे ती इथे पुढे जात आहे आणि ह्या पालख्या बघत बघत आपण जाऊ डाबकी रोड वासीच्या कावडपर्यंत. तर नागेश्वर शिवभक्त मंडळाची पालखी जी आहे ती आपल्याला दिसत आहे 20 नंबरची नायगावची. तर सुंदर पालखी आहे आणि इतके सुंदर त्याला जे काही ध्वज आपल्याला दिसत आहे, झेंडे जे आहेत ते लागलेले आहेत, भगवे झेंडे. आणि त्याला ते टर्न करत आहेत, कारण टर्निंगच्या वेळेला ते लागायचे चान्सेस असतात. त्यामुळे ते काय करतात की ते फोल्ड केल्या जातं. ते बनवलीच अशी असते की ती फोल्ड केल्या जाईल, कारण मंदिराचा जो परिसर आहे तो थोडा लहान आहे. त्यामुळे तिथे टर्न घेत असताना जे काही कावड पालखी आहेत त्या मंदिराला घासू आणि तुटू शकतात, लागू शकतात. त्यामुळे त्या फोल्डिंगवाल्या केल्या जातात, जेणेकरून त्या फोल्ड करून पुढे जे काही जिथे जिथे प्रॉब्लेम येईल तिथे तिथे ते फोल्ड करील आणि पुढे त्यांच्या रस्त्याने चालत राहतील. तर अशी हरिहरपेठ वासीची आपल्याला पुन्हा एकदा दिसलेली आहे. तर आणखी आपण पुढे जातो आहे आता. तर डाबकी रोड वासीची कावड आलेली आहे, तर ती बघूया आता.
तर डाबकी रोड बसेच्या आधी एक सुंदर आणखी कावड आपल्याला दिसली आणि या कावडचं नाव मला माहीत नाही आहे, तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, कारण खूप मोठी आणि खूप सुंदर अशी कावड ही आपल्याला दिसत आहे. आणि यावर जे नाव होतं तेही आपल्याला दिसलं नाही पुढे, कारण ते फास्टमध्ये निघून गेली पुढे. पण जबरदस्त लांब ही कावड आणि यावर आपले शंकरजी छान डमरू वाजवताना आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहे. खूप सुंदर रूप आहे. आणि त्यानंतर आणखी एक आपली पालखी जी आहे ती आली होती, 77 नंबरची पालखी, ज्यामध्ये सुंदर अशी महादेवाची मूर्ती होती. तर यानंतर आली आहे निमकेश्वर शिवभक्त मंडळ निमवाडी. तर सुंदर अशी पालखी जी आहे ती आपल्याला दिसत आहे. छान जी महादेवाची पिंडही आहे आणि महादेव साक्षात विराजमान आहेत पालखीमध्ये. तर छान थाटामाटात पालख्या पुढे जात आहे. खूप सुंदर नजारा आहे. आणि इतक्या पालख्या झाल्या होत्या एका जागी तर इथे की आजूबाजूला आपल्याला पाहतासुद्धा येत नव्हते, एवढी गर्दी झाली होती. इकून पण पालखी, तिकून पण पालखी, कावड आणि हे सगळं असं एकमेकाला ओव्हरटेक करणं आणि पुढे जाण्याची जी घाई होती ती इथे दिसत होती थोडी. तर थोडा जल्लोष सुरू होता, तोही आपण इकडे बघितला. मग बहुतेकदा पुढे जाण्याची घाईमध्ये धक्काबुक्की होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे आता इथे पालख्या जे काही आहेत त्या लेट झाल्या असल्यामुळे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशा वेळेला काय होतं, धक्का लागून वाद होण्याचे चान्सेस असतात. आणि अशा वेळेला सहसा असं करायलाच नाही पाहिजे. ज्या नंबरनुसार आपण आलेलो आहे त्या नंबरनुसार मागेही राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण काय आहे की आपल्या सर्वांनाच राजेश्वर महाराजच्या मंदिरात जाण्याचीच घाई आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. आणि सर्वांना थोडं लेट आणि थोडं लवकर असं का होईना, पण आपल्याला राजेश्वर महाराजच्या मंदिरात जाऊन तिथेच पोहोचणंच आहे. थोडं लेट होईल पण तिथे आपण पोहोचणार आहेत. त्यामुळे अशा वेळेला थोडं मागे राहिलो असल्यामुळे किंवा लेट होत असल्यामुळे आपण ओव्हरटेक करून दुसऱ्या पालख्यांना ओव्हरटेक करून पुढे जाणं मला नाही वाटत योग्य आहे. कारण अशा याच्यात वाद होतो आणि मग आणखी भांडण होण्याचे चान्सेस असतात. तर तरीसुद्धा चालू असतेच ही गोष्ट. पण काही पालखी कावड चांगला याने प्रतिसाद देतात किंवा समोर जाण्यास सपोर्ट करतात, तर तेही खूप चांगलं असतं. तर आता इथे तुम्हाला दिसतं सगळ्या पालख्या आहेत एक साईड लागलेल्या, तरीसुद्धा डाबकी रोडवासीची जी कावड आहे ती साईडने येताना आपल्याला दिसत आहे. आणि आता डाबकी रोडवासीचे जे काही पूर्ण पब्लिक आहे किंवा जे काही पूर्ण टीम आहे ती इथे दिसत आहे. साईडला आपल्याला टी शर्ट घातलेली, यावेळेस त्याची टी शर्टसुद्धा एकदम ब्लॅक आहे, त्याच्यावर डाबकी रोडवासी लिहिलेलं आहे. आणि दुरूनच आपल्याला ओळखू येते डाबकी रोडवासीचा जो ध्वज आहे तो 1 नंबर लिहिलेला असा तो फडकताना दिसत आहे दुरूनच. तर इथे 55 नंबरची जी पालखी आहे ती आपल्याला दिसत आहे. सर्व पालख्या एक साईड होऊन गेल्या आणि डाबकी रोडवासीला त्यांनी जागा दिलेली आहे. कारण डाबकी रोडवासी ही खूप मोठी कावड आहे आणि एकदा ती निघाली की ती काय होते, अर्ध्याहून जास्त रस्ता पार केल्यावरच ती थांबते. त्याच्यामुळे तिच्यासाठी आधी जागा मोकळी करतात आणि मगच ती कावड जी आहे ती पुढे प्रस्थान करते. तर फायनली तुमची आतुरता जी आहे ती संपलेली आहे आणि डाबकी रोडवासीची जी कावड आहे ती पुलावरून आता निघत आहे. तर इथे जल्लोष आणि जो काही उत्साह आहे भक्तांचा तो आपण ऐकूया.
तर खरंच डाबकी रोड वासीसाठी एक लाईक तर नक्की बनते यार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण डाबकी रोड वासीची जी कावड आहे ती एवढी मोठी कावड आहे आणि ती आज अकोल्यात दरवर्षी त्याच जल्लोषात आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच उत्साहात आणि तेवढीच तिचे भरणे वगैरे जे काही म्हणतो आपण 2100 वगैरे एवढे भरणे असतात त्या पालखीला कावडला लागलेले. तर हा सगळा उत्साह आणि आनंद दरवर्षी तसाच आपल्याला पाहायला मिळतो. तर खासियत आपल्या अकोल्याची म्हणजे दिंडी आणि दिंडीच्या आवाजात ही जी पालखी आहे ती पुढे निघाली होती. आणि तर मघा मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्या कावडचं मला नाव दिसलेलं नाही, तर आता आपल्याला त्या कावडचं नाव दिसलेलं आहे. तर ईगल ग्रुप या कावडचं नाव आहे आणि जबरदस्त टर्निंग यांनी इथे केलेलं आहे जय हिंद चौकामध्ये. आणि सुंदर महादेव जे तुम्हाला मी मगा म्हटलं डमरू वाजवताना असे बसलेले होते आणि काय जोरात ही कावड यार पुढे निघाली. जबरदस्त टर्न घेतलेला आहे. आणि आता इथला टर्न जो आहे तो डाबकी रोड वासीचा जो खास असणार आहे, त्याच्यासाठी मी इथे उभा आहे आणि तो तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी इथे बाकीच्या ज्या पालख्या आणि कावड होत्या समोर डाबकी रोड वासीच्या आधी ज्या होत्या त्या सर्व इथे येऊन छान घुमवल्या जातात, नाचवतात आणि इथे स्वागतसुद्धा होतं शिवराय ग्रुपतर्फे त्यांचं. आणि इथे बघा तुम्ही, इथे इतका जल्लोष होतो कारण इथला जो स्टॉप आहे याच्यानंतर पुढे जो काही आहे तो टर्न नाही आहे, हा शेवटचा टर्न असतो. याच्यानंतर डायरेक्ट मंदिरामध्ये जो काही प्रस्थान होतं, त्याच्यामुळे हा टर्न जो आहे तो खूप महत्त्वाचा आणि खूपच आनंदीमय असतो, जिथे जल्लोष साजरा केला जातो. सगळीच पालखी इथे नाचवली जाते आणि घुमवल्या जातात. तर खूप भारी तर 40 नंबरची पालखी गुलजारपुराची जी पालखी आहे ती राजेश्वर महाराजांच्या मंदिराकडे प्रस्थान होत आहे. कालीघाट आखाडा पालखी क्रमांक 40 गुलजारपुरा. तर सुंदर असं त्यांनी इथे छान जो काही डान्स आहे पालखीला जे आहे ते नाचवलेलं आहे. सोबत भक्तही नाचलेले आहेत आणि छान असा गोल राऊंड घेत ते असे पुढे आपल्या जे काही राजेश्वर मंदिराचा पुढचा प्रवास आहे तो करत आहे. कारण इथून राजेश्वर मंदिराचा जो काही प्रवास आहे तो खूप जास्त नाही आहे, पण तो जल्लोषाचा आहे. कारण तो जी आतुरता असते किंवा जी उत्सुकता असते मंदिरात पोहोचण्याची, ती सर्वच पालखी कावडला लागलेली असते. आणि एवढी लेट होत आहे संध्याकाळ, म्हणजे मला वाटते आता 8 वाजत होते रात्रीचे. तर अशा 8, 9, 10 वाजेपर्यंतच्या पालख्या कावड इथे चालत चालत आलेल्या असतात. तर ते कालपासूनचा त्यांचा उत्साह, रात्री 12ला निघालेले असतात त्यात तो उत्साह जो आहे तो इथे आल्यावर आणखी वाढतो, जेव्हा ते एक लास्ट जो टर्न इथे घेतला जातो आणि इथून जेव्हा ती पालखी पुढे मंदिराकडे प्रस्थान करते, तर तो तेव्हाचा जो सीन असतो तो त्यांचा आनंद उत्साहाचा असतो. तर इथे शिवराय ग्रुपतर्फे सगळ्याच पालखींचे स्वागत जे आहे ते छान होत होते आणि हे या पद्धतीने ते फोल्ड केले जातात. मी तुम्हाला म्हटलं होतं जर कोणाला लागत असेल किंवा काही असेल तर अशा वेळेस ते फोल्ड केले जातात. तर आता आली एक सुंदर अशी कावड आणि त्याच्यावर शंकरजी विराजमान आहेत. खूप सुंदर असं रूप महादेवाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यानंतर आली 43 नंबरची पालखी आणि खूप सुंदर असे महादेव आतमध्ये तुम्हाला दिसत आहे आणि खूप सारे गुलाल उधळत आणि हार वगैरे घातलेला असं ते महादेवाचं रूप. आणि बाबा बर्फाण्याची ही पालखी पुढे प्रस्थान करत नाचत वाजत गाजत पुढे जात आहे. खूप सुंदर वाटत आहे हा नजारा, कारण एवढ्या फास्टमध्ये ते गोल घुमवत आहे, तुम्ही बघू शकता. अशा टाईमला सहसा करून दूर राहायला पाहिजे आणि आम्ही मी तर इतक्या दुरून शूट करत होतो, कारण मला हे व्हिडिओ तर काढायचे होतेच, पण त्याच्यात स्वतःचंही संरक्षण करणं आवश्यक होतं. माझा मोबाईल असेल किंवा वॉलेट असेल, या सगळ्या गोष्टींची जे काही आहे ती काळजी घेत आपण पुढे चाललो होतो, कारण पाऊससुद्धा सुरू होता. मोबाईल एवढ्या पावसातसुद्धा मी तुमच्यासाठी शूट काढलेले आहेत. तर इथे छान जे काही अभिषेक आहे विशालदादा करत होता. तर पुढे जय अंबे माँ व्यायामशाळाची जी पालखी आहे ती दिसत आहे. त्याच्यासमोर आणखी एक कावड आपल्याला दिसत आहे आणि या सर्वांच्या मागे आपली डाबकी रोड वासीची जी कावड आहे ती असणार होती. तर डाबकी रोड वासीची कावड येत असल्यामुळे बाकीच्या ज्या पालख्या आहेत त्या खूप फास्टमध्ये पुढे निघते आणि हे तुम्ही इथे बघू शकता 35 नंबरची पालखी किती फास्टमध्ये पुढे आलेली आहे. कारण थोडा रस्ता मोकळे करणे आणि फास्टमध्ये पुढे जाणे आणि त्या पालखीला किंवा त्या कावडला जागा देणे, यामुळे ह्या सगळ्या पालख्या ज्या आहेत त्या फास्टमध्ये पुढे येत होत्या, खूप घाईत पुढे येत होत्या. तर इथे 2-3 पालख्या आणि कावड एकमेकांना ओव्हरटेक करणे असं चालू होतं. थोडं मला इथे भीती वाटत होती, कारण इथे ओव्हरटेक करणं म्हटलं की थोडासा वादग्रस्त सीन
नसतोच. तर अशा वेळेस तरीसुद्धा सर्व पालख्या आणि कावड्यांनी एकमेकांना सपोर्ट करत सोबत का होईना महादेव 2-2 पालख्या सोबत आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने पालख्या आणि कावड जे आहेत त्या पुढे आपल्याला जाताना दिसत आहेत. आता ही महादेवाची पालखी पुढे जात आहे. इथे जय अंबे व्यायामशाळेचे तर आहेत. त्यानंतर इथे राजूबाबांची जी पालखी आहे तीसुद्धा आपल्याला दिसत आहे. तर अशा सर्व पालख्यांची लाईन लागलेली होती यार, आणि इतकी ट्रॅफिक जाम झाली होती इथे. तर खूप भारी नजारा होता जय हिंद चौकातला यावेळेस. म्हणजे 8:30-9 वाजताची गोष्ट आहे, जेव्हा डाबखिरोड वासीची येण्यातच होती आपल्या जय हिंद चौकामध्ये. तर नुकतीच एक न्यूजसुद्धा आपल्या कानावर आली होती डाबखिरोड वासीची, की त्यांचा एक इन्सिडन्स असा झाला की एक त्यातली ट्रक जो आहे, ट्रॅक्टरची ट्रॉली जी आहे ती पलटी झाली. त्याच्यामध्ये 22 जण जखमी झाले, 3-4 जण जास्तच गंभीर जखमी होते. तर ते निघाले होते तेव्हाचाच हा इन्सिडेंटमध्ये आदल्याच दिवशी रात्री जो आहे तो हा इन्सिडेंट झाला होता. तर अशा ह्याच्यात असं वाटलं होतं की डाबखिरोड वासीची कावड जी आहे सुरुवातीला तिकडे त्या इन्सिडन्समध्ये असल्यामुळे थोडी लेटच होईल. पण मला थोडी भीती होती की यावेळेस थोडा जल्लोष त्यांचा कमी असेल, पण असं काही नाही, जल्लोष वगैरे काही कमी झालेलं नाही आहे. कावड पालखी जी आहे ती त्याच जल्लोषात आलेली आहे. थोडं भाविकांना जरी लागलं असेल तरी त्यांना दवाखान्यात वगैरे नेण्यात आलं. आणि नंतर जी आहे आपली जी कावड जी आहे डाबखिरोड वासीची ती पुढे प्रस्थान करण्यात आली. आणि अशा पद्धतीने जी कावड जी आहे ती आज राजेश्वर मंदिराच्या जे काही टर्निंगजवळ म्हणू शकतो जय हिंद चौकाच्या इथे येऊन पोचलेली आहे. तर 8:45 झाले होते आणि इथे राजूबाबाची जी पालखी आहे ती जात होती पुढे. आणि डाबखिरोड वासीची आता जय अंबे व्यायामशाळाच्या मागेच होती. आणि ही 39 नंबरची पालखी आहे. आणि याच्या मागे आपली डाबखिरोड वासीचे झेंडे आपल्याला जे काही जल्लोषात घुमताना दिसत आहेत. तर वाट बघत आहोत आपण सगळे आतुरतेने की डाबखिरोड वासीची पालखी इथे येणार आणि आपण त्यांचं दर्शन घेणार. तर डाबखिरोड वासीची कावड येत असल्यामुळे समोर जितक्याही पालखी आणि कावड होत्या त्या सर्व पहिले पाठवून देण्यात आल्या मंदिराकडे. जय अंबे व्यायामशाळाची सुद्धा जी काही कावड आहे पालखी आहे ती इथे छान जल्लोषात घुमवल्या जात होती आणि तीसुद्धा मग पुढे गेली. पण इथून पुढे जे काही आहे कालीचरण महाराजांचं पेंडल असल्यामुळे तिथे पूजा वगैरे केली जाते. तर त्यामुळे तिथे थोडा वेळ लागत होता, त्यामुळे हा रस्ता मोकळा व्हायला थोडा टाईम लागला. तर डाबखिरोड वासीची पालखी जी कावड आहे ती इथेच उभे राहिली थोड्या वेळ. आणि नंतर मग डायरेक्ट त्यांनी पूर्ण एक टर्न घेतला आणि तो टर्न पाहण्यासाठी आपण सगळे इथे उभे आहोत. तर डाबखिरोड वासीवाल्यांनी एकदा जय भोलेनाथ कमेंटमध्ये टाकून द्यायचं आहे, कारण डाबखिरोड वासीवाले नक्कीच बघत असतील आपला ब्लॉग, मला माहिती आहे. आणि तुम्ही सर्व त्यामध्ये दिसत असालच. आणि खास म्हणजे आपल्या अकोल्यापेक्षा अकोल्याच्या बाहेरचे लोक हा ब्लॉग खूप बघत आहे. आणि तुम्हीसुद्धा अकोल्याचे बाहेर जे काही तुमचे रिलेटिव्ज आहेत त्यांच्यापर्यंत ह्या कावड यात्रेचा ब्लॉग जो आहे तो नक्की पोचवा. रील्स ब्लॉग त्या सर्व तिथे पोचवा, म्हणजे जेणेकरून आपली कावड यात्रा जी आहे ती तशी तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे, ती जगातही फेमस व्हावी हीच आपली अपेक्षा आहे. आणि बहुतेक अजून मला वाटते महाराष्ट्रातसुद्धा काही जागी माहीत नाही अकोल्यातली ही कावड यात्रेबद्दल, पण त्यांच्यापर्यंतसुद्धा आता हळूहळू सगळं पोचत चाललेलं आहे. कारण सोशल मीडिया जितका जास्त वाढत आहे तितकेच रील्स व्हायरल होत आहेत. त्याच्यानंतर आपल्या यूट्यूबवरसुद्धा आपण टाकत असतो, तर तुम्हीसुद्धा लोकांना शेअर करतातच ब्लॉग. त्यामुळे काय होतं की हा जो उत्सव आहे तो सर्वांपर्यंत पोचत आहे. तर चला, आलेली आहे डाबखिरोड वासी आणि बघूया त्यांचा जल्लोष.
तर नेहमी काय होते की एका टर्नमध्ये जी कावड आहे ती पूर्ण जय हिंद चौक पार करून पुढे जी काही आहे काळीचरण महाराजांच्या पेंडॉलपर्यंत जाऊन पोचते. पण समोर काही पालख्या असल्यामुळे रस्ता मोकळा झाला नव्हता आणि वरतून पाऊस आणि हा सर्व आवाज स्पीकरचा, त्यामुळे ते काही जे काही स्टार्टिंगचे जे लोक आहेत, पहिली जी बल्ली आहे तिथल्या लोकांपर्यंत जो काही इथला निरोप आहे तो यांच्याकडून गेला नाही की समोर रस्ता मोकळा नाही, आणि त्यांनी जी काही कावड आहे ती काढली. पण ही कावड काढल्यावर काय झालं, अर्धी कावड टर्निंगमध्येच अडकली आणि आता ती अशीच उभी आहे. कारण समोर जोपर्यंत रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत पूर्ण कावड टर्न होत नाही, आणि एकदा निघालेली कावड पूर्ण टर्न झाल्यावरच ती छान तिचा नजारा पाहायला मिळतो आणि ती पाहण्यासारखा असतो. पण आता इथे अर्ध्यात थांबली आणि मग नंतर परत पुढे काही कावड पालख्या पुढे निघून गेल्यावर जी काही आहे डापकिरोडवासीची कावड जी आहे ती परत पुन्हा पुढे जाण्यासाठी निघाली. तर अशा पद्धतीने डापकिरोडवासीची कावड जी आहे ती निघाली आणि 44 नंबरची पालखी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामागे सुद्धा आणखी पालख्या ज्या आहेत. पाऊस इथे वाढत चाललेला आहे, पावसाचा जोर खूप वाढत आहे आणि त्या वाढत्या जोरात सुद्धा भाविकांची गर्दी काही कमी होत नाही आहे. भाविकांची गर्दी आपल्याला तेवढीच पाहायला मिळत आहे, पण थोडीफार कमी होते जेव्हा डापकिरोडवासीची जी कावड आहे ती इथून निघून जाते. कारण डापकिरोडवासीची कावडसाठीच इथे सर्व लोकांची जास्त गर्दी जमलेली असते, कारण त्या पालखीचा जो काही नजारा आहे किंवा त्या पालखीचा जो जल्लोष आहे तो बघण्यासाठी लोक खूप आतुर असतात. आणि जशी डापकिरोडवासीची कावड निघाली तशी थोडी गर्दी कमी झाली, पण पाऊस इतका वाढला होता आणि इथल्या वाढत्या पावसातसुद्धा मी इथे मोबाईलने शूट करत होतो आणि आणखी खूप साऱ्या कावड ज्या आहेत, पालख्या ज्या आहेत त्या मागे बाकी होत्या. तर ह्या सर्व पालख्या आपल्याला दिसत आहेत, एका लाईनने लागलेल्या आहेत. खूप साऱ्या पालख्या होत्या मागे आणि आता आपण आणखी बघणार आहेत पुढच्या पालख्या ज्या आहेत. तर यामध्ये तुमची पालखी कोणती आहे नक्की मला कमेंट्स करून सांगा, कारण इथे खूप पालख्या दिसत आहे आणि मला नावसुद्धा दिसत नाही एवढ्या पालख्यांचे. तर ही मला वाटते 61 नंबरची पालखी आहे, आय थिंक अनिकटची ही पालखी आहे. आणि खूप सुंदर महादेवाचं जे काही नंदी आहेत समोर, खूप भारी अशी नंदी आपल्याला दिसत आहेत. आणि ह्या जितक्या दिसायला तुम्हाला वाटत असल्या तरी त्या वजनाला खूप भारी असतात. काही छोट्या जरी दिसत असल्या तरी त्या स्टीलच्या आणि त्याच्यावर लाकडाचं जे काही बल्ली लागलेली असते त्याच्यामुळे त्याचं वजन खूप जास्त होऊन जातं. तर अशा ह्या कावड आणि पालख्या घेऊन भक्त जे आहेत ते आता पुढे आपल्याला जाताना दिसत आहेत. तर 86 नंबरची ही जी पालखी आहे ती आपल्याला दिसत आहे. नंबर दिले असतात पण तरीसुद्धा काही कावड पालख्या ह्या मागे पडतात, त्याच्यामुळे नंबरिंग असल्यामुळे आपल्याला माहीत पडतं, पण सिक्वेन्सनी चालत नसतात. कारण कधीसुद्धा इथे कसं होतं, कधी कोणती कावड पुढे येते तर कधी कोणती पालखी जी आहे ती मागे जाते. तर तो जो नंबर दिलेला असतो त्या नंबर फक्त आपल्याला ओळखू यायला की ही आपली कावड आहे किंवा आपली पालखी आहे. तर इथे माळीपुऱ्याची जी पालखी आहे ती आली होती आणि खूप सुंदर अशी पालखी आणि त्याच्यासोबत खूप मोठा असा नंदी आहे. आणि त्या नंदीचं आणि ह्या पालखीचं सगळ्यात जास्त वजन आहे असं मी ऐकलं आहे. म्हणजे माळीपुऱ्याची जी पालखी आहे तिचं सगळ्यात जास्त वजन असतं ह्या कावड यात्रेमध्ये. आपल्या राजेश्वर महाराजांच्या पालखीपेक्षासुद्धा तिचं वजन जास्त असतं, कारण त्याच्यावर जो नंदी आहे आणि जी पिंड आहे ती खूपच भारी असते. तर अशी ही माळीपुऱ्याची कावड जी आहे ती पालखी जी आहे ती पुढे निघाली आणि आणखी आपल्याला दुसरी पालखी पाहायला मिळत. तर इथे एक सोबत 2 पालख्या जाताना आपल्याला दिसत आहेत. तिकडच्या पालखीला सुद्धा खूप घाई झालेली आहे. भोलेश्वर शिवभक्त मंडळ आहे आय थिंक, हां. तर त्यांची जी पालखी आहे ती सेम राजेश्वर महाराजांच्या पालखीसारखी असते, दिसायला सुद्धा सेम असते. आणि स्ट्रक्चर जे आहे पालखीचं ते दुरून पाहिल्यावर असं वाटते राजेश्वर महाराजांची जी पालखी आहे मानाची तीच आली की काय, पण तशी नाही आहे. ती आहे तरी मान तेवढाच, शेवटी सगळ्या कावड आणि पालख्या एकच. पण आपल्या राजेश्वर महाराजांच्या पालखीचा जो मान आहे तो थोडा वेगळाच आहे, पण त्यांच्याचसारखी सेम दिसणारी आणि सेम जे काही म्हणतो आपण नंदी जी आहेत आणि भोलेनाथ जे आहेत ते सेम त्याच प्रकारचे आहेत. तर अशी ही जी काही आपली भोलेश्वर शिवभक्त मंडळाची पालखी होती
आणि आणखी बॅकसाईडला खूप साऱ्या पालख्या होत्या यार, खूप भारी भारी. ही आदिवासी समाजाची पालखी आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर बाजूला आणखी 2-3 पालख्या आहेत. तर एवढ्या ओव्हरटेक करणं सुरू आहे. 93 नंबरची ही पालखी आहे. इतक्या सोबत चाललेल्या आहेत सगळ्या. आता सर्वांना घाई झाली कारण पाऊस खूप वाढलेला होता. पावसाला खूप जास्त जोर आला होता आणि खरंच म्हणजे पाऊससुद्धा हा आपला कावड उत्सव जो आहे तो बघण्यासाठी आतुर होता आणि तो सुद्धा आनंद घेत होता असं वाटत होतं. आणि पावसात जे भक्त आहेत ते तर वेगळा आनंद घेत होते. तर ही 50 नंबरची पालखी आहे आणि त्याच्या मागे आणखी आपल्याला एक पालखी दिसत आहे. तर आता जास्त करून पालख्याच बाकी होत्या. कावड तर बहुतेक निघाल्या होत्या सर्व, पण पालख्या खूप बाकी होत्या. तर ह्या सर्व पालख्या आता येत आहेत. तर हा नंदी बघता मला बिच्छू ग्रुपची आठवण येते. आय थिंक बिच्छू ग्रुपचीच ही पालखी असावी. तर मलाही कन्फर्म नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला सांगा, कारण बिच्छू ग्रुपची जी पालखी आहे किंवा कावड आहे त्याच्यामध्ये असेच नंदी जे आहे ते पाहायला मिळतात. तर खूप सुंदर असतं त्यांचं कावड आणि पालखी. तर मी तुम्हाला आधीच म्हटलं बिच्छू ग्रुप असेल आणि खरंच बिच्छू ग्रुपचीच होती जी कावड आहे ती. खूप भारी आहे त्यांची. मागच्या वेळेस पण सुद्धा खूप सुंदर होते त्यांचं आणि याही वर्षी जबरदस्त असं महादेवाचं जे काही रूप आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर आणखी इथे मला वाटते 100 नंबरची ही पालखी आहे कदाचित. हो, 100 नंबरचीच आहे. तर सुंदर अशी पालखी 100 नंबरची पुढे जात आहे. त्याच्यानंतर जागेश्वर शिवभक्त मंडळची जी काही पालखी आहे ती आपल्याला जाताना दिसत आहे. इथे 71 नंबरची पालखी आपल्याला दिसत आहे. अशा सर्व पालख्या एका लाईनने इथे जाताना आपल्याला दिसत आहे. खूपच भारी नजारा होता आणि एका बाजूला एक अशा सर्व कावड आणि पालख्या लागलेल्या होत्या. आता घाई फक्त एकच होती, राजेश्वर मंदिरात पोहोचण्याची. आणि आपण सुद्धा जाणार आहे राजेश्वर मंदिरात. तुम्हाला दाखवणार आहे राजेश्वर मंदिरात गेल्यावर नेमकं काय असतं, तिथे कशासाठी जातात आणि काय तिथे गेल्यावर भक्त किंवा हे पालखी कावड काय होतं तिथे गेल्यावर. तर आपण ते सर्व बघणार आहे. तर पुढे आपण कंटिन्यू करूच या. थोडा व्लॉग लंबा होतो, इकडं वाढलेला आहे, पण त्याची जो आनंद आहे, जी मजा आहे ती कमी नाही होत आहे. व्लॉग जरी मोठा असला तरी जो आनंद आहे तो आपल्यासाठी तसाच आहे जसा दरवर्षी असतो. तर इथे सर्वात शेवटची जी पालखी आहे ती दिसली आहे श्री सिद्धराजेश्वर शिवभक्त मंडळ म्हणून आहे आणि ही सर्वात लास्ट पालखी होती. त्याच्यानंतर मी परत वापस आलो आणि आपल्या बिच्छू ग्रुपजवळ आलो आणि इथून आता आपण पुढे आणखी ज्या पालख्या आहेत त्यांचे टर्निंग आणि त्यांचं जो काही स्वागत कालीचरण महाराजांच्या पेंडॉलजवळ होते ते आपण सर्व आता इथे बघणार आहे. तर आनंदात आणि उत्साहात सगळ्या पालख्या तर राजेश्वर मंदिरात जात आहेत. आता आपण सुद्धा राजेश्वर मंदिराकडे जाऊया, कारण तिथे मला बघायचं आहे, तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवायचा आहे. मला अजून आरतीला जाता नाही आलं. जी 6:30ची आरती असते त्या आरतीला मी जायचो पहिले. तर आता जॉबमुळे तर होतच नाही आहे आणि आजसुद्धा नाही झालं कारण आज इकडेच होतो मी. तर आता आपण राजेश्वर मंदिरात जाऊ आणि तिथे आरती वगैरे चालू असेल तर नक्कीच आरतीचा आस्वाद घेऊ आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो की पालखी वगैरे एंट्री झाल्यावर तिथे काय होतं. तर
तर इतके पावसातसुद्धा छान फटाके वगैरे फोडत जे पालख्या आणि कावड्या आहेत त्या पुढे निघत होत्या. आणि थोडंसं फटाक्यांचं जे काही आहे ते कधी काय होईल सांगता येत नाही. ते फटाके जे आहेत ते थोडेसे म्हणजे त्यांच्या जागेहून थोडेसे सटकले होते आणि ते जास्तच खालीच फुटत होते. तर वर जे जाऊन फुटायला पाहिजे ते खालीच फुटत होते. 2-3 भाविकसुद्धा घाबरले सगळे आणि साईडला झाले होते, कारण 1-2 फटाके लगातार खाली फुटल्याने थोडासा त्याचा सिक्वेन्स गडबडला होता. तर नंतर आणखी आपण कालीचरण महाराजांच्या पेंडॉलकडे जातो आहे. तिथे त्यांची पूजा वगैरे आहे तिथे, कारण तिथून मग आपण राजेश्वर मंदिरात जाऊया. तर महाकाल शिवभक्त मंडळ जे आहे ते काही आवरायला तयार नव्हतं. त्याला ओव्हरटेक करायची खूप घाई झाली होती त्यांना पुढे जायची. तर ते सर्व पालखींना ओव्हरटेक करत करत येत होते पुढे. अशा टाईमला वाद होण्याचा चान्सेस वाढतो, कारण इथे दुसरी पालखी साईडला असतानासुद्धा ते त्यांच्या पुढे घुसण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या पुढे पालखी टाकण्याचा प्रयत्न करत होते. पण इथे जे शिवसेना वसाहतची जी पालखी आहे त्यांनी समजदारी दाखवत सर्व पालख्या किंवा कावड ज्या आहेत त्या पुढे जाऊ दिल्या आणि स्वतः साईडला होऊन गेले थोडे. तर त्यांच्यामुळे कसं झालं की तिथली गर्दी कमी झाली आणि ज्यांना काही होती ते सर्व पुढे निघून गेले. तर इथे छान आदिवासी जो काही मंडळ आहे त्यांची जी पालखी आहे खूप सुंदर पालखी होती त्यांची. तर इथे त्यांची पालखी बघितली आणि मग आणखी परत आपण इथे शिवराय ग्रुपचा जो पेंडॉल आहे तिथे आलो होतो, कारण आणखी इथे जे बिच्छू ग्रुपची आहे किंवा इतर पालख्या ज्या आहेत त्या आणखी बाकी होत्या. तर चला, माझी शेवटची इच्छा जी होती की आरतीला जाता यावं आणि ती पूर्ण झाली. राजेश्वर मंदिरात आलो तर आरती सुरूच झाली होती. तर थोडा आरतीचा आस्वाद घेऊ, आरतीला हजर राहून आणि तुम्हाला ही आरती ऐकवतो कशी असते. तर आता इथे थोडी गर्दी कमी दिसते, थोड्या वेळाने इथे गर्दी वाढेल आता, कारण आरती असल्यामुळे थोडी पालख्या साईडला असतील कदाचित थांबून ठेवलेल्या. तर राजेश्वर मंदिरात पालख्या आणि कावडच्या पोचल्यावर काय होतं की कावड जर असेल तर ती पाणी जे आणलेलं असतं ते महादेवाला चढवलं जातं. पण पालखी जी असतात त्या काय होतात की इथे आल्यावर 5 प्रदक्षिणा पहिले त्या मारतात राजेश्वर मंदिराला आणि छान पहिले सर्वजण नमस्कार करतात पालखीचा आणि राजेश्वर महाराजांचा आणि इथे पोचल्याचा आनंद उत्साहात साजरा करत 5 जे चक्कर आहेत ते राजेश्वर मंदिराला मारतात. आणि 6व्या चक्रामध्ये काय होतं की इथे जे काही साईडला ओटा केलेला आहे मंदिराच्या समोर तिथे पालखी बसवली जाते किंवा पालखी तिथे जाऊन थांबवली जाते आणि मग तिथे ते आरती वगैरे करतात, प्रसाद वगैरे वाटप करतात आणि दर्शन वगैरे घेऊन झाल्यावर राजेश्वर महाराजांचं दर्शन घेतात. पाणी वगैरे आणलं असेल तर ते चढवतात आणि मग नंतर आरती वगैरे झाल्यावर ती पालखी जी आहे ती परत इथून निघते आणि आपल्या जे काही ज्या एरियातून ती आलेली असतात त्यांच्याकडे ती प्रस्थान करते. तर सगळ्यात शेवटचा जो पॉईंट असतो तो असतो आपलं राजेश्वर महाराजांचं मंदिर आणि इथे पोचल्यावर त्या भक्तांचा आनंद खरंच पाहण्यासारखा असतो आणि खूप जल्लोषात ते इथे आल्याची जी काही आनंद आहे ते साजरा करत असतात. तर आता इथे आणखी आपण बघूया की ज्या काही पालख्या आणि कावड आपल्याला दिसत आहेत त्या कशा पद्धतीने इथे प्रदक्षिणा मारतात एवढ्या मोठ्या मोठ्या पालख्या. तर या पद्धतीने पालखीला वर ओट्यावर चढवलं जातं आणि तिथे थांबवली जाते, तिथे बसवलं जातं, विश्रांती केली जाते आणि मग नंतर आरती वगैरे करून प्रसाद वगैरे घेऊन सर्वांना जे काही त्यांच्यासोबत आलेले भक्त आहेत त्यांना पालखीला खांदा लावणारे ते
ते सर्व राजेश्वर महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन आणि मग परत ते आपल्या घराकडे प्रस्थान करतात. तर शेवटच्या पॉईंटवर पोचण्याचा आनंद आणि थोडासा जो काही झालेला त्रास आहे तो काढण्यासाठी थकलेले जे काही असतं ते इथे बसून जातात मग सर्वजण. आणि इथे आलेल्या बाकी पालख्यांचा आणि कावडचा जो काही जल्लोष आहे तो इथे ऐकतात, साजरा करतात. आणि आता ही पालखी बघा, वर मंदिराचे जे काही साईडचे जे कठडे आहेत ते छोटे असल्यामुळे इथे खूप पालख्या ज्या आहेत त्या लागतात. तर अशा वेळेला पालखीचा जो काही खांद्यावरून त्यांनी ते काय करतात, हातावर घेतात डायरेक्ट खाली, आणि त्याची हाईट थोडी कमी होते आणि त्यामुळे मग काय होतं की ती पालखी जी आहे ती मंदिराला कुठेच टच होत नाही. तर इथे महिला मंडळाची जी पालखी आहे तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे, तीसुद्धा राजेश्वर मंदिरात येऊन पोहोचलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली कावड यात्रा जी आहे ती राजेश्वर मंदिरात येऊन संपन्न होते. तर आता रात्रीचे 10:30 वाजले होते आणि मी इथे राजेश्वर मंदिरात होतो. आणखीसुद्धा काही पालख्या ज्या आहेत त्या राजेश्वर मंदिरात यायच्या बाकी होत्या. तर म्हटलं एवढा वेळ आता थांबणं आपल्याच्याने होणार नाही आणि आपला व्लॉग तसासुद्धा खूप लेट झालेला आहे, म्हणजे खूप लॉंग झालेला आहे. तर इतका लॉंग व्लॉग तुम्ही बघितला त्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही राजेश्वर मंदिरातल्या कुठल्याच पालखीत होते तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनललाही सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रपरिवाराला जे की अकोल्यात नाही आहेत किंवा अकोल्यात असतानासुद्धा आपली पालखी यात्रेत किंवा कावड यात्रेत ते सहभागी होऊ शकले नाही अशा सर्व मित्रपरिवाराला आपला व्लॉग नक्की शेअर करा, जेणेकरून ते घर बसल्या सगळ्या पालखी ज्या आहेत त्या बघू शकेल आणि त्यांचं दर्शन घेऊ शकेल. तर भेटूया मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपले गणपतीची सुद्धा सिरीज येणार आहे. आपण अकोल्यातले सर्व गणपती दाखवणार आहे, लहानात लहान मोठ्यात मोठे सर्व गणपती. तर ती सिरीज बघण्यासाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय होईल की येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिली येईल. तर गणपती दर्शन तसेच नवरात्री दर्शन हे सर्व व्लॉग आपले याच चॅनलवर येणार आहे. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमची पालखी कावड आणि तुमचा गणपतीचा पेंडॉलला जर मला बोलवायचं असेल तर त्याहीसाठी तुम्ही मला कमेंट्स करू शकता. मी नक्की प्रयत्न करेल तुमच्या जे काही गणेश पेंडॉल आहे तिथे पोहोचण्याचा. फक्त मला ॲड्रेस आणि तुमच्या गणेश पेंडॉलाचं जे नाव आहे ते व्यवस्थित कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, जेणेकरून मला पोचायला सोयीचं होईल आणि मी नक्की येऊ तिथे तुमचा छान आपल्या गणपती बाप्पांचा जो शूट आहे तो करेल. आता इथे कावड यात्रा असल्यामुळे मला नेहमी कावड पालखीच येत आहे. तर आता आपला जो व्लॉग आहे तो एंड करण्याची वेळ आलेली आहे. तर फायनल शेवटचा जो काही पालखी व कावड आहे ती आपण इथे बघून घेऊ आणि मग हा व्लॉग करूया आपण इथेच एंड. कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया मग पुढच्या व्लॉगमध्ये. जय भोलेनाथ, जय श्री राजेश्वर. तर भोलेश्वर शिवभक्त मंडळाची शेवटची जी झलक आहे राजेश्वर मंदिरातली ती आपण बघत आहे. कारण ही पालखी इथे पोचताच खूपच भारी जल्लोष झाला होता, त्यामुळे मी इथे थांबलेलो होतो. आणि जे काही भोलेश्वर शिवभक्त मंडळ आहे हरिहरपेठचं, तर त्यांची जी पालखी आहे ती राजेश्वर महाराजांच्या पालखीसारखीच थोडी डिपटॉप असते, दिसायला सेमच वाटते. तर त्यांनी आणलेला गुलाल आणि हळद जी काही आहे ती इथे उधळली जात होती आणि खूप सुंदर असा नजारा होता. तर ही शेवटची पालखी आपण आता बघत आहे. यानंतर एखादी कसली तर बघू आणि मग करूया व्लॉगला इथेच एंड. कसा वाटलेला आहे आजचा व्लॉग नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि पुढच्या व्लॉगसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लवकर तुम्हाला पुढचेही व्लॉग बघता येईल. तर आणखी 1-2 पालख्या आलेल्या आहेत त्या बघून घेऊ आणि मग व्लॉग एंड करूया. सगळे पोलीस आहेत बघ खाली.
संपायचा.